नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी आगवडी इथे। आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक काका भेटले, ते मानहर्ष फाउंडेशन कडून आलेले होते। त्यांनी एक खूप सुंदर उपक्रम राबवलाय की फ्युचरमध्ये आपल्याला जर आपण झाडं नाही लावली तर आपल्याला काय इश्यूज फेस करावे लागतील याचा एक त्यांनी डेमो दाखवला होता आणि खूप सुंदर विचार आहेत त्यांचे। चला तर मग ऐकूयात आपण त्यांचे विचार। वृक्षवल्ली आम्हासोयी संत तुकाराम महाराज स्वतः कीर्तन करायचे तर कधी पण झाडाखाली करायचे। कधी त्यांनी मंडप लावून केलं नाहीये, कधी कुठल्या घरात जाऊन कीर्तन केलं नाहीये। त्यांनी कीर्तन केलंय तर ते फक्त झाडाखालीच केलंय। वृक्ष लावलेत त्यांनी आणि ती जगवली आहेत। आत्ताच्या युगात असं झालंय, आपण सिटीमध्ये राहतोय आणि सिमेंट काँक्रीटची जंगलं उभी करतोय, फक्त सिमेंट काँक्रीटची। तुम्ही रोड बघितली, घरं बघितली, दारं बघितली, सगळी सिमेंट काँक्रीटची होतात आणि ती जी झाडं लावलीत ती तोडून टाकतोय, नाहीसा करतोय। मग झाडं आहेत तरी कुठे? आज झाडामुळे सगळं काही फ्री भेटते आपल्याला, सगळं काही फ्री। म्हणजे देवाकडनं पाऊस आणायचं काम पण ती झाडं करतात। झाडाचं आणि त्यांचं कनेक्शन असतं, आपलं नसतं। आणि आपल्या कोणी मारलं, जर समजा पाणी पाडलं वरून, ते केमिकल टाकतं आणि दाखवतो, बाबा मी मागच्या वर्षी पाऊस पाडला होता, तू आता कुठे गेला। आणि कोविडमध्ये 2000 येऊन गेलं, जेव्हा प्रकोप होतो तर तो सांगून देत नाही की बाबा सर्दी खोकला होणार आहे, तू दवाखान्यात जा, हे सांगितलं जातं। पण जेव्हा त्याचा प्रकोप होतो ना, तो सांगत नाही, तो डायरेक्ट विकेट घेतो। आणि तशी विकेट घेतली आपण 2020 आणि 19ला। पैसा भरपूर होता, ऑक्सिजन नव्हता। पैसा भरपूर होता पण ऑक्सिजन नव्हता। सगळ्यात जास्त डेथ झाले असतील तर सिटीमध्ये, गावामध्ये नाही। त्यावेळेस आपण गावाला गेलो होतो, का मला वाचव देवा। आणि त्या गावामध्ये शुद्ध ऑक्सिजन होता, इथे नव्हता। ऑक्सिजन देतात ती झाडं, ती फक्त फ्री ऑफ कॉस्ट आणि शुद्ध ऑक्सिजन देतात। तोच ऑक्सिजन घ्यायचं म्हटलं तर डॉक्टरकडे जर गेलात तर डॉक्टरकडे गेल्यानंतर 30 ते 40 हजार रुपये तो घेतो आपला जीव वाचवण्यासाठी, आणि आपण देतो। पण ही झाडं जी आहेत ना, ते फ्रीमध्ये देतात, आत्ता पण देत आहे, पण कळत नाहीये। का करू मी? हे माझं काम नाहीये, गव्हर्नमेंटचं आहे। हे माझं काम नाहीये, संस्थेचं आहे। त्या संस्थेचं आहे, ते करतील, ते देवस्थानाचं आहे। मग आपलं काम काय? आपण विसरलो आहोत। म्हणून जेवढं शक्य होईल तेवढी झाडं लावा आणि ती जगवा, नाहीतर भविष्यात तुम्हाला माझ्यासारखा ऑक्सिजन किट घेऊन फिरण्याची पर्याय नाही। एक डेमो आहे, कारण की ते झाडच मला वाचवतोय आणि हे झाड तुम्हाला पण वाचवतोय। ते फ्री ऑफ कॉस्ट ऑक्सिजन आहे, 1 रुपया द्यायची गरज नाही। फळं देतात, अक्षय तृतीयाला आपण झोका पण त्या झाडावरच बांधतो। घरात पण आपल्याला आनंद देत नाही, घरात पण आपल्याला आनंद भेटत नाही। वनस्पती देतात, सगळी झाडं देतात। मी पण एक जंगलात आलोय।